समर्थ धोंडीराज पलूस विरुद्ध दुसऱ्या बाजूला GS11 हराळवाडी, अर्थातच यशोदाबाई साहेब 11 या नावानं संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चला 12वा खेळाडू पलूस संघ, आपल्या संघाचा 12वा खेळाडू इंजमाम भाई, उनका 12वा खिलाड़ी बोल दो, आवाज नहीं जा रहा उधर. सामन्याला मात्र होते सुरुवात. अकरा वाजून 33 मिनिटांनी सामन्यातला पहिला चेंडू टाकला जातोय. गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश राठोड. पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळला, एक धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. मेळांचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जातोय, चेंडू क्षेत्ररक्षित करतोय, एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. सावध सुरुवात आहे. सलामीचे 2 फलंदाज, सलामीचे 2 धुरंधर मात्र मैदानावरती आपण पाहतो. एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला संग्राम. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर रोहित आणि संग्रामची 82 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण याच मैदानावरती पाहिली आहे. समोर मात्र गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर, सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र, नुकतीच झालेली पिंपरी चिंचवडची आमदार लक्ष्मणभाऊ जगताप या स्पर्धेमध्ये 180 पेक्षा अधिक धावा आणि 9 विकेट. चांगला चेंडू टाकलाय, हलकसा अपील करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅट काढून निघून गेलाय. प्रथमेश राठोड पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 13 धावा आणि नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवडच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज तब्बल 2,20,000ची बुलेट गाडी जिंकणारा हा खेळाडू आज सांगलीच्या मैदानावरती गोलंदाजी करतोय. अगदी 8च दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर याच्या नावावरती बुलेट गाडी जमा झाली आहे. खूप काही दिले. टेनिस क्रिकेटनं गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा खेळ दिल्लीपर्यंत पोहोचला. दिल्लीतून हवाई मार्गे आपण पाहतो शारजा, दुबई, अबुधाबी अशा ठिकाणी मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा. नुकतीच आपण भारतातली सर्वात मोठी स्पर्धा ISPL देखील पाहिली. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर, पंचांचे हात हवेत, समांतर धावा मिळतात त्या अवांतर. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून. फटका खेळलाय, क्लास एक्सलंट, सो ब्युटिफुल. 1 बाउ सीमा रेषा पार, कडक कडकडीत प्रहार येतोय. कैलासवासी बाळू डांगे चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. पहिल्या सामन्यामध्ये संघ पराभूत झाला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र दर्जेदार गोलंदाजी आणि तितकीच दर्जेदार फलंदाजी देखील पाहायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडीचा हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. सातत्याने गेल्या 20 वर्षापासून जर आपण पाहिलं तर GS11 गोपाळ मालक शेळके यांनी संघ बांधणी केलेला हा संघ आज महाराष्ट्रातील अनेक तालुका वाईजच्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज संघामध्ये जर आपण पाहिलं तर संघाचे 2 हुकमी एक्के विठ्ठल चव्हाण आज संघामध्ये नाहीये, त्याचबरोबर लखन गावडे देखील आज संघामध्ये नाहीये, तरी देखील संघाचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. चार चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूमध्ये धावा होत आहेत त्या 7. स्ट्रायकर बॅटर संग्राम. ओहो, इथं बॅटची कड आहे, यष्टी रक्षकाकडून झाले चूक. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. हलकीशी बॅटची कड मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्टंप मध्ये जे अत्याधुनिक माईक बसवले त्या माईक मधून मात्र समालोचन कक्षामध्ये आवाज आलाय. सीमा रेषा पार, येतोय चौकार. 11 धावा. थोडासा निराश झाला असेल, परंतु प्रयत्न चांगले होते यष्टी रक्षकाचे. अगदीच वेगानं चेंडू टाकला होता. बॅटची कड घेतल्यानंतर मात्र अगदी चेंडू सुपर फास्ट. आउटफील्ड देखील तितकीच फास्ट आहे या मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे.
बॅक टू बॉलर, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. षटक क्रमांक मात्र पहिलं समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 11. म्हणजे आतापर्यंत जर आपण प्रथमेशची गोलंदाजी जर पाहिली तर प्रथमेशने 5 षटकं आतापर्यंत टाकलेत या मैदानावरती. 5 षटकामध्ये 37 धावा खर्च केलेत. गो ग्रीन सांगली या प्रोजेक्टला, या संकल्पनेला मात्र यांना हातभार लावलाय. कारण जितके निर्धाव चेंडू टाकले जाणार आहेत तितकी झाडं मात्र या आयोजन समितीच्या वतीनं गो ग्रीन सांगली. आज पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर IPLच्या मैदानावरती मात्र पुन्हा एकदा चेस मास्टर, बेबी को बेस पसंद आहे, विराट को चेस पसंद आहे. चेस मास्टर विराट कोहलीचा देखील जलवा आज आपल्याला पाहायला मिळालाय. साई सुदर्शनच्या 100 धावा झाकाळल्या गेल्या विराट कोहलीच्या 81 धावाच्या खेळीसमोर. मागच्याच आठवड्यामध्ये मला वाटते समालोचन करत असताना आकाश चोप्राने सांगितलं होतं की विराट कोहली हा T20च्या लायक नाहीये. आज मला वाटतं आकाश चोप्रानं ती खेळी बघितली असेल. 44 चेंडूमध्ये 81 धावांची खेळी. नेहमी लढलाय. म्हणजे भारतीय संघ अडचणीत असला की सगळ्यांना विराट कोहली आठवतो, परंतु IPL आल्यानंतर मात्र आपण पाहतो त्याचा विसर सगळ्यांना पडतो. अनेक वेळा भारतीय संघाला अडचणीमधून काढणारं एकमेव शस्त्र म्हणजे विराट कोहलीची बॅट असते. अनेक वेळा जी विराट कोहलीची शतकं आली ती चेस मास्टर म्हणून आलेली आहे. षटक क्रमांक 2. फटका खेळाय चांगला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव घ्यायचा प्रयत्न होतो, एक धाव घेतली जाईल. पॉवर प्लेचं हे देखील षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज जय बनकर. आज या संघामध्ये हा आयकॉन खेळाडू आहे जय बनकर. माळशिरस तालुक्याचा हा सुपरस्टार खेळाडू. हा देखील खेळाडू आज महाराष्ट्रामधील अनेक स्पर्धामध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून अष्टपैलू खेळाडू. एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आहे उद्या मात्र या स्पर्धेमध्ये. इथं फटका 2000 क्लास दाखवलाय. चेंडू मात्र सरळ जातोय. वॉड बॅटिंग. इथं मात्र पंचांचा इशारा येतोय, सरळ भिरकावलाय षटकार. अगदीच जर पाहिलं तर स्लॉट मध्ये फलंदाजाचा चेंडू दिला आणि फलंदाजानं मात्र सीमारेषेच्या बाहेर प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी. या 6 धावेने एकूण धावा होत आहेत त्या धावफलकावरती 18. 7 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा भिरकावलाय. आणखी एक येतोय षटकार. झेल टिपलाय का? चला, प्रेक्षकांसाठी एक आकर्षक हेडफोन आहे, आपण यायचंय आणि आपलं हेडफोनचं पारितोषिक स्वीकारायचंय. सीमारेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांना एक आकर्षक हेडफोन. समालोचन कक्षाच्या समोर या, आपलं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. इथं मात्र आपण पाहतोय धुलाई आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 ब्रँडेड षटकार. या फलंदाजानं मात्र मागच्या सामन्यातल्या फलंदाजीची देखील आठवण करून दिली आहे. काय कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. 3 चेंडूवरती 3 षटकार. अगदी मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी पाठलाग करताना नितीन बाटुंगेच्या बॅटमधून आपण या मैदानावरती 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडूवरती 3 षटकार पाहिले होते. ती आठवण मात्र संग्रामच्या बॅटिंग मधून पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 23 धावांवरती फलंदाजी करतोय गोलंदाज जय बनकर. पुन्हा एकदा फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव घेत, ओ खराब क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी घेतली. तिसऱ्यासाठी सुद्धा झालाय प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा मात्र या चेंडूवरती. चला प्रेक्षक आपण यायचंय.
समालोचन कक्षाच्या समोर यायचे, तिथं आयोजन समितीचे सदस्य आहेत. आपल्याला एक आकर्षक हेडफोनचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. इथं मात्र थोडंसं कमबॅक केलंय म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू टाकलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर मला वाटतंय हा भाग्यवान प्रेक्षक संजय नांगरे, मॅन फ्रॉम कोकरूड, अगदीच जर आपण पाहिलं तर बसल्या जागेवरती अगदी जागेवरती झेल टिपलाय. आणि उद्या मात्र आपण पाहतोय ऑन स्क्रीन पहा, कैलासवासी बाळू डांगे चषक 2026 उस्मान पटेल ऑल इंडिया स्टार खेळाडू. उद्या मात्र त्याच्या धडाकेबाज फलंदाजीचा आनंद घेण्यासाठी सांगलीकरांनो तयार राहा. उस्मान पटेल. चला कॅमेरामन थोडस फोकस करा. आलेले आहेत. कॅप काढा, कॅप. आकर्षक हेडफोन अगदी बसल्या जागेवरती टिपलाय झेल. आणि आता अजून तिथंच जाऊन बसायचंय, फक्त मोबाईलला हेडफोनची पिन लावायची, गाणी ऐकत ऐकत सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय कॅप्टन संतोष नलवडे. अगदीच कॅप्टन ही उपाधी मिळालेली आहे. सातत्याने गेल्या 20-25 वर्षापासून टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण या खेळाडूला पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रातील विविध स्पर्धा असतील, तालुका वाईजच्या स्पर्धामध्ये पाहत असतो. संतोष नलवडे. पहिला चेंडू, काय कमालीचा चेंडू टाकला अक्रॉस द बॅट. चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ मात्र जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावफलकावरती धावसंख्या 33. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेश राठोड. त्याच्यानंतर मात्र 22 धावांचं षटक टाकलं गेलं जय बनकर कडून. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, फटका धुवादार. आणि इथं मात्र वेगळ्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न आहे. थोडासा घसरलाय, धडपडलाय, पडलाय. नंतर चेंडू निर्धाव येतोय. कॅप्टन संतोष नलवडेची गोलंदाजी मात्र आपण मैदानावरती पाहतोय. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, पाहूया. आणि चेंडू पुन्हा जाईल सीमारेषा पार. आणखी एक कडक कडकडीत प्रहार. कैलासवासी बाळू डांगे चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. आज मात्र स्पोर्ट्स सायकलचा जो लकी ड्रॉ होता, ज्याच्यामध्ये सुनील कदम या भाग्यवान प्रेक्षकाला मात्र एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल देखील मिळालेली आहे. दररोज आपण पाहतोय प्रेक्षकांना फ्री कुपन्स आहेत. ही महाराष्ट्रातली पहिली संकल्पना आहे की जिथं कुपन फ्री आहेत आणि फ्री कुपन मधून येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एका भाग्यवान प्रेक्षकाला लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. तर बॅक टू बॉलर. पुन्हा पहा, हे षटक जर आपण पाहिलं तर 1-13 तो 1 मेरा. पहिला चेंडू निर्धाव टाकला, चौकार आला. दुसरा चेंडू निर्धाव टाकला, त्याच्यानंतर चौकार आला. तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. कोरम जर पूर्ण करायचं असेल तर शेवटच्या चेंडूवरती चौकार येणार का? एकूण धावफलकावरती धावा 41 धावा. स्ट्रायकर बॅटर संग्राम 12 चेंडू मध्ये 34 धावा. 1 2 3 4 12 चेंडू 34 धावा. एक धाव तर घ्यायचा प्रयत्न नक्कीच होईल. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती आणि एका धावेवरती 13 चेंडू मध्ये 35 धावावरती फलंदाजी करतोय संग्राम. संघाची धाव संख्या मात्र 42. रोहित मात्र थोडासा शांत आहे. पहिल्या सामन्यामध्ये रोहितने देखील 48 धावांची तडाखेबद्ध खेळी केली होती. नक्कीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करताना काहीसा जखमी झालाय, थोडीशी हाताला दुखापत झाली. चौकार अडवण्याचा त्याचा चांगला प्रयत्न होता, पण तो हाताला थोडीशी दुखापत झाली. आदर्श. तर मात्र पाहूया गोलंदाजी मार्कवरती सामन्यातलं षटक क्रमांक पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती 4. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती.
टेप बॉलचं षटक मात्र आपण पाहणार आहोत. वैयक्तिक कोट्यातलं षटक क्रमांक दुसरा आणि संघाचं षटक क्रमांक चौथं. गोलंदाज प्रथमेश. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 22 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 9 धावा. हा चेंडू काय जबरदस्त चेंडू मात्र टाकलाय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, यष्टीचा वेध घेणारा चेंडू मात्र आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आहे. समोरच्या गाडीची लाईट, समोरची गाडी आहे प्रेक्षक गॅलरीच्या बाजूला. ओके, धन्यवाद. सन्माननीय कुमारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. खेळाडूचा पास सन्मान केला, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल टिपलाय आणि कुमारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. इट्स अ नो बॉल आहे, नो बॉल कॉल. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. सामना करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज संग्राम. आज मात्र रोहित थोडासा शांत राहिला. एका बाजूला लीड रोल केलाय संग्राम. फ्री हिटचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे. फ्री हिटचा चेंडू मात्र चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट फाईंडिंगच्या दिशेने. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. अद्याप षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 11:33 मात्र सामन्याला झाली सुरुवात. निर्धारित 35 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटकं ही पूर्ण करावीच लागणार आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा हलकासा पुश केलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव या चेंडूवरती देखील घेतली जाईल. एका धावेने जर आपण पाहिलं तर 47 धावा. 7 षटकांचा सामना आहे. निम्मा प्रवास झालेला आहे, निम्मा प्रवास बाकी आहे. 3.3 षटकामध्ये 47 धावा. धावसंख्येचा डोंगर उभा करण्याकडे वाटचाल मात्र दोन्ही खेळाडू करतायत. स्ट्रायकर बॅटर संग्राम विशेषतः इथं पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. चेंडूने बॅटची कळ घेतली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेतली आहे. दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न आणि इथं मात्र फलंदाजाला पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची घेतली आहे मदत. परंतु ज्या पद्धतीनं फलंदाजाची बॉडी लँग्वेज आहे, कॉन्फिडन्स थोडासा वाटतोय. कदाचित फलंदाजाला असं वाटतंय की तो आतमध्ये पोहोचलाय. परंतु काय होतंय, tenniscricket.in माध्यमातून तिसरे पंच आपल्यासोबत जोडले गेले. तांत्रिक बाबी देखील तपासल्या जात आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी. काय झालंय? यस, बॅटर सेफ आहे. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकताय. कारण मी अगोदर सांगितलं की फलंदाजांचा कॉन्फिडन्स देखील बरंच काही सांगून जातो. ज्यावेळी फलंदाज पोहोचलेला नसतो त्यावेळी मैदानावरती थोडीशी आदळआपट आपल्याला पाहायला मिळते. अगदी सेफ आहे आणि या 2 धावेने मात्र धावफलकावरती आपण धावा पाहतो 49. समर्थ दोंडीराज पलूस संघ मात्र अर्धशतक पूर्ण होते. संघाच्या धावांचं अर्धशतक लागलंय फलकावरती. 50 धावा. 18 चेंडूमध्ये 41 धावांची संग्रामची खेळी मात्र आपण पाहतोय. हा क्रिकेटचा रणसंग्राम संग्राम मात्र आज आपल्या नावावरती जमा करतोय. दुसऱ्या बाजूने रोहित आज शांत आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावावरती फलंदाजी करतोय. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू टाकलाय. षटक क्रमांक 4 समाप्त होत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती. चला, सामना थोडंसं स्पीडअप करायचा आहे. निर्धारित 35 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटकं पूर्ण करायचे आहेत. अजूनही सलामीची जोडी. तर या सलामीच्या जोडीने मात्र या स्पर्धेमध्ये एक विक्रम केलाय. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी मात्र दुसऱ्या वेळी आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या सामन्यामध्ये 82 धावांची भागीदारी पाहिली आपण आणि या सामन्यामध्ये मात्र 50 धावांची भागीदारी.
दुसरी अर्धशतकी भागीदारी मात्र आपण या संघाकडून पाहतोय. सलामीचे फलंदाज संग्राम आणि रोहित. कॅप्टन संतोष इथं संधी निर्माण केली आहे आणि टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज होतोय बाद. विकेट मात्र संतोष नलवडे कॅप्टन विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हेलियन. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त केली आहे. 19 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी. चला न्यू बॅटर, आपण लगेच जायचंय मैदानामध्ये. सुरेख असा झेल मात्र टिपलाय. विवेक मात्र चेंडूच्या खाली आलाय आणि सुरेख झेल टिपलाय. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय. सोनू संघामध्ये आज समावेश केलाय. पश्चिम महाराष्ट्र फलटण तालुक्याचा सुपुत्र. पहिल्या सामन्यामध्ये मात्र त्याची गोलंदाजी आपण चांगली पाहिली. या सामन्यामध्ये मात्र आता फलंदाजीसाठी आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. मी बऱ्याच वेळा सांगत असतो तिसरा क्रमांक खूप महत्वाचा क्रमांक आहे. इथं जबाबदारी खांद्यावरती मोठी आहे. दुसऱ्या बाजूने रोहितच्या साथीने खेळावं लागणार आहे. कॅप्टन संतोष नलवडे, मला वाटतं सोनू बोदावले, कॅप्टन संतोष नलवडे बरेचसे सामने आमने सामने खेळले असतील. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक तालुका वाईजच्या स्पर्धा हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळले असतील. स्ट्रायकर पॅटर सोनू, गोलंदाज संतोष नलवडे. ओ इथं मात्र पहिल्या चेंडूवरती रिव्हरचा फटका खेळायचा प्रयत्न आणि काय कमालीची गोलंदाजी आहे. सोनूला मात्र परतावं लागतंय. 0 या वैयक्तिक धावसंख्येवरती. तर थोडस आत्ता आल्यानंतर मात्र थोड्याशा सरळ बॅटनं धावा जमवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आता सोनूला देखील वाटत असेल की खरंच या फटक्याची गरज होती का, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. तर जर आणि तरला खूप महत्व आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती मात्र 2 विकेट्स प्राप्त केलेत. गोलंदाज संतोष नलवडे आपण पाहतोय. क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. टेनिस क्रिकेट अगदी कोळून प्यालाय. अगदी लहान वयापासून खेळायला सुरुवात केली. आज 40+ झाल्यानंतर सुद्धा क्रिकेटची मैदानं गाजवतोय. न्यू बॅटर मात्र मैदानावरती आपण पाहतोय. रोहित नवीन फलंदाज. तर दोन्ही फलंदाज रोहित जाधव. एका बाजूला रोहित आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज. 7 चेंडूमध्ये 7 धावावरती फलंदाजी करतोय. 7-7. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. असं वाटतंय संतोषची गोलंदाजी पाहिल्यानंतर असं वाटतंय की 18, 20, 21, 22 वयामध्ये जी गोलंदाजी करत होता त्याच्यापेक्षा धारदार गोलंदाजी 40+ झाल्यानंतर त्याची पाहायला मिळते. संतोष नलवडे 9 चेंडू टाकलेत, 9 धावा दिलेत आणि 2 विकेट्स देखील प्राप्त केलेत. इथं पुन्हा एकदा संधी आणि आणखी एक विकेट प्राप्त करतोय. काय कमालीची गोलंदाजी आहे. वाह, छा गए मैदान पर संतोष नलवडे. तो आलाय मैदानावरती, गोलंदाजी केली आहे आणि खऱ्या अर्थानं मैदान आज आपल्या नावावरती करणारी गोलंदाजी करतोय. वाह.
ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे पहा. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय, अगदी यष्टीच्या जवळून चेंडू गेलाय. काय कमालीचा स्पेल टाकतोय संतोष नलवडे. एका बाजूनं जर आपण पाहिलं तर धावा लुटल्या गेल्या, परंतु संतोषने केवळ 9 धावा खर्च केलेत आणि 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय, ज्याच्यामध्ये आक्रमक, स्फोटक, विध्वंसक ज्यानं फलंदाजी केली होती. 19 चेंडूमध्ये 41 धावांची स्फोटक फलंदाजी संग्राम, त्याला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. पुन्हा चांगला चेंडू टाकलाय. 2 षटकामध्ये केवळ 9 धावा आणि 3 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर सांगलीकर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आयुष्यामध्ये कधी कधी दुसऱ्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आज तो सांगलीच्या मैदानावरती आलाय आणि 2 षटकामध्ये केवळ 9 धावा आणि 3 विकेट. सामन्यामध्ये अगदी कलाटणी, अगदी निर्धाव षटक टाकलंय. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम आणि 3 विकेट देखील त्याला प्राप्त केलेत. चला थोडस स्पीडअप करा. षटक क्रमांक जर आपण मैदानावरती पाहिलं तर 6वं आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज आदर्श पाटील. आमच्या सोबत जर आपण पाहिलं तर यशोदा बाईसाहेब 11 या संघाचा 12वा खेळाडू ज्युनियर गोपाळ शेळके आमच्या सोबत जोडले गेलेत. इथं फटका धुवाधार खेळ आहे, स्वागत केलंय, परंतु फटका फसलाय का आणि इथं मात्र षटकार. तर थोडासा प्रयत्न असेल, फलंदाजी करणारा संघ धावा वाढवण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिलं तर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. सटीक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, लाईन लेंथ, दिशा व्हेरिएशन, या सर्व गोष्टींचा मात्र वापर करावा लागेल गोलंदाजीमध्ये. ओहो हो हो हो, इथं मात्र आपण चेंडू पाहतोय. ही दिशा, ही रणनीती मात्र चांगली आहे. अगदी बॅटच्या जवळून चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला स्विंग होतोय चेंडू. इथं तिसऱ्या पंचांकडे फलंदाजानं मात्र रिओ DRS चा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे मात्र DRS साठी आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिओ मात्र गमावलाय. आता मात्र रिओ घेता येणार नाहीये. फटका चांगला खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. डीप लॉंग ऑन वरती जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित करतोय, फेकी करतोय, एक धाव मात्र घेतली जाईल. स्ट्रायकर पॅटर्न मात्र आपण पाहतोय. स्ट्राईक वरती सौरभ. 57 धावा धावफलकावरती, 3 बाद 57. इथं आणखी एक फलंदाज मात्र आपण पाहतोय. बॅटची कड, आणखी एक फलंदाज बाद. चला न्यू बॅटर. न्यू बॅटर.
आदर्श पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर मात्र नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. आदर्श पाटील या चेंडूवरती फटका खेळाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. जोपर्यंत चेंडूवरती हातातून थोडासा चेंडू निसटला, दुसऱ्यासाठी केलाय प्रयत्न आणि इथं हातातून चेंडू मात्र निसटलाय. नक्कीच विकेट प्राप्त झाली असती. एक धाव वाचवण्याची सुवर्ण संधी होती, एक विकेट घेण्याची सुवर्ण संधी होती. चेंडू मात्र हातातून निसटलाय. इथं थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक सामन्यामध्ये परिस्थिती वेगळी असते. एक चेंडू 2 धावा असताना जर असा चेंडू हातातून निसटला असता तर त्या सामन्याची परिस्थिती वेगळी असती. इथं पुन्हा एकदा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, पुन्हा थोडासा बॅकला गेलाय, दुसऱ्यासाठी पुन्हा. सहा षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावफलकावरती 4 बाद 61 धावा 61. चला थोडस स्पीडअप करा. 35 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज अगदी शेवटचं षटक मात्र आपण पाहतोय. गोपाळ शेळके 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. स्ट्रायकर बॅटर रोहित 10 चेंडूमध्ये 14 धावावरती फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला 2 चेंडूमध्ये 4 धावावरती करण. शेवटचे 6 चेंडू. इथं थोडंसं फसवलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न घेतोय. दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न. इथं मात्र पाहूया 2 धावा पूर्ण. काहीशी निराशा मात्र आपण गोपाळ शेळकेच्या चेहऱ्यावरती पाहतोय. या चेंडूवरती 1 धाव यायला पाहिजे होते, या चेंडूवरती मात्र 2 धावा आलेत. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 63. 5 चेंडूचा खेळ असेल बाकी. फटका खेळलाय धुवाधार. चेंडू उंच जाईल, सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. वाटतंय कॅप्टनचे प्रयत्न होते, उलट्या दिशेने धावत होता, परंतु सीमारेषेच्या बाहेर जावेद संधी होता. जावेदला झेल टिपण्याची संधी होती, परंतु तो सामन्यामध्ये नाहीये, बाहेरच्या बाजूला आहे. प्रेक्षक म्हणून एक झेल टिपण्याची संधी आली होती. चला एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती 67 धावा 67. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा वाचवण्याची गरज आहे, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा वाढवण्याची गरज आहे. एक फायटिंग टोटल. इथं क्लास दाखवलाय. फ्लाइट दिलाय आणि सरळ भिरकावलाय षटकार. चेंडू आलाय पुन्हा एकदा मैदानावरती. बॅच बॉल. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावांचा डोंगर 73 धावा 4 बाद 73. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 7वं. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर पुन्हा एकदा एकेरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. 1 धाव घेतली जाईल. लेग बाईज. अगदी बाहेरून काहीसा आवाज थोडासा लाऊड होतोय की दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु रोहितनं मात्र करण वरती देखील विश्वास दाखवलाय.
कधी कधी आपल्यापेक्षा दुसऱ्या खेळाडूवरती देखील विश्वास दाखवला पाहिजे. त्या खेळाडूचा देखील आत्मविश्वास वाढला पाहिजे. बाहेरून मागणी होती की दुसरी धाव घ्यायसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. करणला समर्थन द्यायला हवं होतं. इथं पुन्हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का तिसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. तर फलंदाज मात्र बाद होतोय. 2 धावा काउंट केल्या जातील आणि या 2 धावेने एकूण धावा होत आहेत त्या 76 धावा धावफलकावरती. सात 6-5. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. स्ट्रायकर बॅटर रोहित. फुल टॉस दिलाय आणि इथं सरळ भिरकावलाय षटकार. एकूण धावा झालेत त्या 82 धावा. 5 बाद 82. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आमचे या स्पर्धेचे सौजन्यदाते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं सौजन्य. फॉर्च्यून शाह ग्रुप, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, PNG, बाज मोबाईल्स, ब्रदरहुड सांगली, SVTM, श्री व्यंकटेश टेक्सटाईल मिल्स. आकर्षक बॅनर देखील स्पर्धेचा आपण पाहतोय. भव्य रील स्पर्धेचं देखील बॅनर पाहतोय. कैलासवासी बाळू डांगे चषक 2026 प्रथम पारितोषिक 2 लाख रुपयांचं. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य अण्णाज नवतरंग, जय हिंद मोबाईल, समर्थ कलेक्शन, हरमन चहावाला, फॉर्च्यून शाह ग्रुप, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, PNG, बाज मोबाईल्स आणि ब्रदरहुड सांगली. ऑन स्क्रीन नक्कीच आपण पाहतोय कैलासवासी बाळू डांगे चषक 2026 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 51,000, चतुर्थ पारितोषिक 51,000, मॅन ऑफ द सिरीज 10,000 रुपयांचं कॅश प्राइज, फायनल मॅन ऑफ द मॅच 5,000 रुपयांचं कॅश प्राइज, बेस्ट बॅटर एक आकर्षक बॅट, बेस्ट बॉलर एक आकर्षक शूज. आणि उद्या मात्र या स्पर्धेला खास उपस्थिती असणार आहे. रायगड संघामध्ये आपण पाहणार आहोत उस्मान पटेल, ऑल इंडिया स्टार खेळाडू. त्याची धडाकेबाज फलंदाजी पाहण्याची सुवर्ण संधी मात्र उद्या या मैदानावरती असणार आहे. उद्या मैदानावरती येतोय उस्मान पटेल. मॅचेस पाहायला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज एक सायकल जिंकण्याची देखील सुवर्ण संधी. सामन्याला मात्र होते पुन्हा एकदा सुरुवात. सलामीचे 2 धुरंधर, सलामीचे 2 फलंदाज मात्र मैदानावरती. प्रथमेशला मात्र फलंदाजीमध्ये अजून म्हणावा तसा सूर सापडलेला नाहीये, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये डू ऑर डाय, करा किंवा मरा, आर या पार असा हा सामना आहे. सोनू बुदावलेची 2 षटकं देखील या सामन्यामध्ये निर्णायक ठरणार आहेत. क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे. ग्रामीण भागातला खेळाडू आज महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या स्पर्धा गाजवतोय. नुकतीच झालेली प्रेसिडेंट चषक ही स्पर्धा सुद्धा आपण पाहिले. अगदी बबलू पाटील, कृष्णा सातपुते, अक्षय तावरे यांच्या संघामध्ये हा खेळाडू आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलाय. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे, बिग ब्रेकिंग न्यूज आहे.
आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे, बिग ब्रेकिंग न्यूज आहे, परंतु ही राजकीय न्यूज नाहीये. सगळ्यांचे चेहरे मात्र समालोचन कक्षाकडे झालेले आहेत. रॉयल वॉरियर्स संघाचा आयकॉन फिक्स झालेला आहे. मला वाटतं आज आरसीबीनं तिकडे सामना जिंकलाय आणि उद्या कदाचित विराट कोहलीला आपण या मैदानावरती पाहणार आहोत. रॉयल वॉरियर्स या संघाचा आयकॉन खेळाडू फिक्स झालाय. मला वाटतंय कुमार पाटील साहेब तुम्ही तर नाही ना आयकॉन, पडद्यामागचे कलाकार, नाव सांगायला सांगितलेलं नाहीये. 42 चेंडू आणि 83 धावा. सोनू बुदावलेची 2 षटकं देखील या सामन्यामध्ये निर्णायक ठरणार आहेत. परंतु समोर देखील ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपण पाहतोय, प्रथमेश राठोड. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारा हा खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवडच्या स्पर्धेमध्ये तब्बल 2,20,000 रुपये किमतीची मॅन ऑफ द सिरीजची बुलेट जिंकणारा हा खेळाडू, स्ट्रायकर बॅटर प्रथमेश राठोड. इथं फारसं काही वेगळं करायची गरज नाही. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा पाहिजेत. एखादा षटकार, एखादा चौकार, सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेड. दुसऱ्या बाजूला देखील क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणारा खेळाडू आहे गोपाळ मालक शेळके. चला सामन्याला मात्र होते सुरुवात. 1 2 3 लेट्स प्ले. पहिला चेंडू. ओ इथं मात्र ओहो, चेंडू मात्र खास क्लास. तर 2 मातबर खेळाडू आहेत. चेंडू फळीचं युद्ध आहे. फलंदाज देखील तितकाच दादा आहे आणि गोलंदाज देखील तितकाच दादा आहे. दोघांचे युद्ध मात्र पाहायला मिळणार आहे. कोणाचं वर्चस्व राहणार या षटकावरती, फलंदाज की गोलंदाज. सोनू बुदावले समोर प्रथमेश राठोड. ओ इथं मात्र सोनूला सुद्धा भरोसा नव्हता की हा चेंडू चौकार जाईल. काही क्षण सोनू पाठीमागं वळला आणि त्याच्यानंतर त्यानं पाठीमागं पाहिलं, परंतु चेंडू आलाय चौकार. वेलकम बाउंड्री असेल. जे बऱ्याचशा वेळा क्रिकेटच्या मैदानावरती अशा गोष्टी घडत असतात. काही सोपे झेल्स जर आपण पाहिले तर सोडले जातात, अवघड झेल टिपले जातात. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर IPL मध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच जर आपण झेल पाहिला तर श्रेयस अय्यर, काय कमालीचं ते क्षेत्ररक्षण होतं मुंबई विरुद्धच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंय. प्रथमेशच्या बॅट मधून फटका फसला आणि अलगद अलगद आपल्या जाळ्यामध्ये टिपलाय. काय चेंडू टाकलाय. लोअर फुल टॉस आणि मिड ऑनच्या दिशेने मात्र मला वाटतंय क्षेत्ररक्षक सौरभ गुरवनं मात्र टिपलाय झेल. मी अगोदर सांगितलं की आज प्रथमेश राठोडची फलंदाजी मात्र या मैदानावरची तितकीशी चाललेली नाहीये. गोलंदाजीचा दबदबा त्याचा राहिला होता. परंतु सोनू, अगदी जर आपण पाहिलं तर मराठी लोकगीत आलं होतं, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. परंतु इथं सोनूनं मात्र इतर 10 खेळाडूंना सांगितलंय, तुम्ही ज्या कारणासाठी मला बोलवलंय तशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी मी सज्ज आहे. आणि ती गोलंदाजी मात्र सोनू बुदावलेची आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. स्ट्रायकर बॅटर आपण पुन्हा एकदा पाहतोय, जय बनकर. सबसे हटकर सबसे कटकर जय बनकर मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी केली. आता फलंदाजी निर्णय करावी लागेल. क्लास. अगदी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. अगदीच जर आपण पाहिलं तर मिडॉनचा खेळाडू आहे
डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू देखील आपण पाहिलं की 30 यार्ड सर्कल मध्ये तैनात केला शॉर्ट कव्हरच्या दिशेने, परंतु त्या दोन्ही खेळाडूंच्या मधून एक चौकार मात्र वसूल केलाय जय बनकर. हा चेंडू मात्र चांगला आहे, थोडासा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घ्यायचा प्रयत्न होईल, एक धाव घेतली देखील जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केलेत, 1 विकेट प्राप्त केले. ही रणनीती चांगली आहे, प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत 12 धावा. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये धावा आल्या त्या 9. कॅल्क्युलेशन क्रिकेट पहा. तर संधी गोपाळ शेळके यांच्याकडे सुद्धा असेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र काय मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होईल काय, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न राहील, कारण नुकता जर पाहिलं तर या षटकामध्ये प्रथमेश राठोड सारखा एक दिग्गज फलंदाज परतलाय. ग्लान्स केलाय, इथं फटका फसलाय, जसा चेंडू आलाय तसा चेंडू मात्र खेळलाय. गोपाळ शेळके सुद्धा बॅक टू पॅव्हिलियन. 2 विकेट. सोनू बुधावले ज्याच्यासाठी त्याला या संघामध्ये आमंत्रित केले, ती गोलंदाजी मात्र त्याने केले. मी अगोदर सांगितलं की सोनू बुधावलेची 2 षटकं निर्णायक षटकं ठरणार आहेत. ज्या पद्धतीने अगदी पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये विजय पावलेची 2 षटकं आपण पाहिली, ती निर्णायक षटकं होती. कालच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रनिल गिल्डा महाराष्ट्र पोलीस यांनी जे षटक टाकलं होतं ते निर्णायक षटक होतं. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय, आनंद. चला सामना थोडस स्पीडअप करा. आता जबाबदारी जय बनकरच्या खांद्यावरती मोठी आहे. आज एक मॅच विनिंग खेळी करावी लागेल. काय करणार, गोलंदाजी मार्कवरती मात्र आलाय रमजान. मैदान पर रमजान, आसमान में चांद. अक्सर कहा जाता है रमजान का चांद निकलता है तो खुशियों का माहौल होता है. फिलहाल मैदान पर है रमजान, आसमान में चांद. और इस बार अच्छी गेंद थी, खेला इस गेंद को ऑन साइड में. जब तक खिलाड़ी आते गेंद को उठाते फील्ड करते, सिंगल लेने का मौका जरूर था. ये सिंगल आता हुआ, इस सिंगल की मदद से रन संख्या जा पहुंची है 10 रनों पर 2 विकेटें गिरी है. दोनों सलामी बल्लेबाज पैविलियन के अंदर लौटे. क्या कमाल का स्पेल किया है सोनू बुधावले. 2 चौके जरूर खाए अपनी गेंदबाजी में, लेकिन 2 विकेट भी प्राप्त किए. अब स्ट्राइकर पैटर की अगर बात की जाए तो आनंद जाधव, ये भी स्टार खिलाड़ी है, खलीद महाबली. आनंद जाधव ओ इस बार यहाँ पर थोड़ी सी छेड़खानी करने की कोशिश की है, जगह बनाकर खेलना चाहते थे, लेकिन डॉट गेंद आती हुई. और इस बार खलीद महाबली पावरफुल भेजा 6 रन के लिए आउट ऑफ पार्क. लेकिन बिल्कुल मुझे लग रहा है कि 10 सेकंड के अंदर गेंद मैदान के अंदर आएगी, क्योंकि दर्शक देखिए वहां पर बिल्कुल अंधेरे में से रोशनी ढूंढ निकाली है, गेंद को दिया है मैदान के अंदर. बिल्कुल दूध या रोशनी में नहाता हुआ स्टेडियम छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम, जहां पर खेली जा रही है प्रतियोगिता, एक बड़ी प्रतियोगिता, एक बड़ी चैंपियनशिप, बड़ा टूर्नामेंट. कैलाशवासी बाळू डांगे मेमोरियल ट्रॉफी 2026 का एक घमासान. फिर से एक बार खली के बल्ले से लगातार दूसरा हाई एंड हैंडसम 6 रन. फिर से एक बार देखिए दर्शक पहुंचे, शायद गेंद से पहले दर्शक वहां पर पहुंचते हैं. ये भी गेंद देखिए कितने जल्दी मैदान के अंदर आ रही है.
पर्दे के पीछे के कलाकार है ये, काला पर्दा जो लगा है उसके पीछे के ये कलाकार है जिन्होंने गेंद मैदान के अंदर दी है। हम आपका यहाँ पर तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। काफी अच्छे दर्शक है। लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर जरूर आए यहाँ पर। तो एक कैलकुलेशन जो क्रिकेट होता है, पहले 2 ओवर में जितने रन चाहिए थे वो रन बनाए यहाँ पर। अब संभल कर एक पारी खेलनी है यहाँ पर, ज्यादा जिम्मेदारी है आनंद जादव के कंधों पर। दूसरी तरफ नॉन स्ट्राइक पर जय बनकर, फिर से एक बार सामने रमजान। और इस बार देखिए यहाँ पर हल्का सा अपील किया है, यहाँ पर अंपायर पर कोई असर नहीं है, अपील लाउड है। लेकिन देखा है फिर से, जानते हैं सोनू बुदावले भी अपील का इस्तेमाल किया है, यहाँ पर अपने अधिकारों का वापर किया है। पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। 2 विकेटों के नुकसान पर 22 रन। अब इस ओवर की अगर बात की जाए तो अंतिम गेंद शेष, क्या सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश करेंगे या फिर बड़े हिट के लिए जाएंगे। फिर से एक बार क्लास दिखाया, यहाँ पर गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ। आउटफील्ड काफी ज्यादा फास्ट है, गेंद निकल गई सीमा रेखा पार। मिलेगा चौका, जड़ दिया चौका। इस बार देखा मौका और जड़ दिया चौका। चौके की मदद से रन संख्या 26। सर देखा जाए तो 2 ओवर में चाहिए थे 24। रणनीति की अगर बात की जाए, रनों की बात की जाए तो 24 चाहिए थे, 26 आए हैं। 2 छक्के 1 चौका, शानदार बल्लेबाजी आनंद की हमने देखी है। फिर से गेंदबाजी मार पर सोनू बुदावले। अब दोनों बल्लेबाज शायद यही सोचेंगे कि ये सोनू बुदावले का स्पेल का अंतिम ओवर है, तो इसके बाद भी और ओवर बचेंगे तो संभल कर खेलने की कोशिश जरूर करेंगे दोनों बल्लेबाज, क्योंकि जानते हैं अच्छे गेंदबाज है, अच्छे गेंद का सम्मान, अच्छे गेंदबाज का सम्मान, यही तो क्रिकेट होता है। लेकिन सामने भी स्टार खिलाड़ी है, बहुत बार आमने सामने खेले सोनू बुदावले, जय बनकर, कुछ बार एक साथ भी खेले जय बनकर और सोनू बुदावले। ये भी काफी दिलचस्प मुकाबला है, काफी रोमांचकारी मुकाबला है ये। अभी भी अगर बात की जाए तो दर्शक इस मैच का आनंद लेते हुए सोनू बुदावले, एक काफी इंपॉर्टेंट ओवर है, टर्निंग पॉइंट रहेगा ये ओवर। क्या कुछ घटेगा इस ओवर में। और इस बार जय बनकर का बल्ला, माशाल्लाह। फिर से एक बार यहां पर हेडफोन जीतने वाले खिलाड़ी बने, दर्शक बने। कैच पकड़ा है, कैच, एक और हेडफोन यहां पर पकड़ो, कैच। कैच लिया है मैदान के बाहर आयोजन कमेटी की ओर से एक हेडफोन। कैमरामैन थोड़ा सा फोकस कीजिए, कैच पकड़ा है, यहां पर पकड़ा है कैच। फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर खेला खिलाड़ी वहां पर, डायरेक्ट हिट जरूर हुआ है, लेकिन देखना है यहां पर क्या कुछ हुआ है। तीसरे अंपायर की मदद ली गई है, लेकिन शायद लग रहा है क्या क्लोज एनकाउंटर यहां पर हुआ है, क्या बल्ला हाथ से छूटा है, देखना होगा क्या कुछ हुआ है इस गेंद पर। चला कैमरा फोकस कीजिए, दर्शक यहां पर पकड़ा है कैच। इट्स ओके, बैटर सेफ है। सेफ है बैटर, नॉट आउट। यहां पर बहुत बड़ा नुकसान हो सकता था, तेजी के साथ देखिए। फिर से एक बार तैयार, कुल मिलाकर रन संख्या जहां पहुंची अब तक 33 रन।
ओ यहाँ पर भाग्यशाली, किस्मत का साथ, किस्मत का साथ, किस्मत के घोड़े पे बिल्कुल सवार है ये बल्लेबाज। चौका मिला है, अब करे तो क्या करे, थोड़ा सा उलझन में, थोड़ा सा परेशानी में गिर गए है गेंदबाज। एक सिक्सर आया, एक चौका आया। मैंने पहले ही कहा था कि ये ओवर काफी इंपॉर्टेंट है, काफी ज्यादा मायने रखता है। शायद रोहित ने कहा है ऑल इज वेल। संग्राम, रोहित दोनों धुरंधर बल्लेबाज है इस टीम के, लेकिन थोड़ी सी निराशा चेहरे पे जरूर है सोनू बुदावले की, क्योंकि बल्ले का एज जरूर लगा था, विकेट कीपर के ऊपर से गेंद चली गई, लेकिन जो दो खिलाड़ी थे शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग, इनके बीच से निकल गई। और इस बार ये गेंद यहाँ पर काफी अच्छी गेंद, अभी भी अगर बात की जाए तो चार गेंदें हुई है, दो गेंदें शेष। क्या इन दो गेंदों पर विशेष बनाएंगे बल्लेबाज या फिर गेंदबाज, कौन बनाएगा इस दो गेंदों को विशेष? सामने सोनू, स्ट्राइकर बैटर आनंद, खलीद महाबली। फिर से एक बार, फिर से एक बार, गेंद और बल्ले का संपर्क नहीं है। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, लपेटना चाहते थे, गेंद को अपने लपेट में लेना चाहते थे, बल्ले पर गेंद ठीक से आई नहीं है, बिल्कुल बल्ले के करीब से गुजरी है। अब ये अंतिम गेंद शेष, इसके बाद आप सोनू बुदावले की गेंदबाजी इस मुकाबले में नहीं देख सकते, क्योंकि दूसरा ओवर कर रहे, अपने स्पेल की अंतिम ओवर करेंगे। फिर से एक बार ये हल्का सा डिफेंस करने का प्रयास किया था, लेकिन देखिए क्या कमाल के अंदाज में गेंदबाजी। लेकिन औसत की अगर बात की जाए, जो निर्णायक रन रेट था, रिक्वायर रन रेट था, उसी हिसाब से बल्लेबाजी हो रही है। करंट रन रेट की अगर बात की जाए तो 12 का रन रेट अभी भी चलता हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 37 रन, 37 लॉस ऑफ 2, 24 गेंदे और 46 रन। बॉल रिमेनिंग 24, रन रिक्वायर्ड 46। और ये दोनों बल्लेबाजों के पास ताकत है, क्षमता है, प्रतिभा है, ये कभी भी पलटवार कर सकते हैं। लेकिन अब देखना है सोनू बुदावले और सारे खिलाड़ी। चलिए थोड़ा सा समय भी बचाइए, वरना जब 35 मिनट हो जाएंगे तो आपको एक खिलाड़ी भी अंदर लेना होगा। चौथा ओवर देखना है यहाँ पर गेंदबाजी मार पर किसको आमंत्रित, सोनू बुदावले कुछ विचार विमर्श करते हुए। 24 गेंदे 46 रन, बॉल रिमेनिंग 24, रन रिक्वायर्ड 46, 24 चेंडू 46 धावा। बिल्कुल कल इस मैदान पर अगर बात की जाए तो आप देखेंगे उस्मान पटेल, फिलहाल मुझे लग रहा है कि सांगली के जूनियर उस्मान पटेल इस मैच का आनंद लेते हुए। आकिब भाई, चेहरे पे बहुत बड़ी मुस्कान है, टिकट कन्फर्म है इसलिए मुस्कान है, क्योंकि कल काफ़ी अच्छी टीम का प्रदर्शन रहा और सेमीफाइनल में पहुंचने वाली टीम बनी है। आज तीसरा दिन इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, इस मुकाबले में जीतने वाली टीम बनाम लगातार 2 मुकाबले जीतने वाली जो टीम है आज के सत्र में, अमीर भैया स्पोर्ट कोल्हापुर। गेंदबाजी मार पर संग्राम, टेप बॉल, यस। देखना यहाँ पर जय बनकर और आनंद जाधव, इनके लिए एक यहाँ पर इम्तिहान की घड़ी है, क्योंकि ये टेप बॉल का ओवर है। कितने रन बनाएंगे इस ओवर में? संग्राम आए गेंदबाजी मार पर, आज बल्लेबाजी अच्छी की है। 19 गेंदों में 41 रन की आतिशी पारी खेली है। जिस तरह से बल्लेबाजी में चौके छक्के लगाए, लेकिन यहाँ पर गेंदबाजी में चौके छक्के रोकने वाली गेंदबाजी करनी होगी। और आते ही यहाँ पर टेप बॉल, चौथा ओवर, सामने बल्लेबाज। ये गेंद यहाँ पर देखिए, मौका 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 गवाया यहाँ पर, ये बहुत बड़ी गलती है यहाँ पर। अब चाहे दिमाग पर बर्फ रखेंगे, ठंडा दिमाग रखना होगा, क्योंकि जीवन दान मिला है, किस्मत ने साथ दिया है। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और एक मौका मिला है तो क्या इस मौके को वसूलना चाहेंगे, पूरा करना चाहेंगे?
और इस बार देखिए आउट ऑफ पार्क भेजने की कोशिश की है दो खिलाड़ी, खिलाड़ी डाउन द ग्राउंड, फिर से छूटा है कैच। दो गेंदों पर दो बार यहां पर छूटे कैचेस। ये यहां पर बहुत बड़ा मौका मिला है जय बनकर, सोने पे सुहागा। गेंद ज्यादा ऊपर गई थी, ऊंची बहुत गई थी, दूर नहीं गई थी। मौका गवाया खिलाड़ी ने, कैच हो सकता था। कैचेस विन मैचेस, छूटा कैच लूटा मैच। इस बार देखिए संभल कर खेला, यहाँ पर केवल दिशा दी है, सिंगल लिया है, क्या दो की करेंगे कोशिश? जी नहीं, खिलाड़ी बिल्कुल तेज तर्रार खिलाड़ी आए वहां पर गेंद लेकर आते हुए, शायद गेंदबाज को कुछ कान मंत्र देना चाहते हैं। जी नहीं, गेंद को फेंका है और चले गए। कुछ कहा जरूर है, आंखों ही आंखों भी कुछ इशारा किया है। सामने बल्लेबाज खलीदा महाबली, आनंद जाधव अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लय के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि दूसरी ओवर में अगर बात की जाए तो बेहतरीन दो छक्के जड़े थे रमजान की गेंदबाजी पर। और फिर से एक बार देखिए टेप बॉल की यही तो कहानी है। काफी अच्छी गेंदबाजी, निर्णायक गेंदबाजी की इस ओवर में, रन रोके। चार गेंदों में केवल 3 रन आए। क्या एक बड़ा हिट अगली 2 गेंदों में आएगा, ये सोच रहे हैं आनंद जाधव। यही सोच है जय बनकर की, और यही सोच है पैवेलियन ड्रेसिंग रूम के अंदर भी। फिर से एक बार यहाँ पर, ये भी गेंद आपने देखा है ऑफ स्टिक से थोड़ा सा बाहर गेंद थी, पॉइंट की दिशा में खेलना चाहते रहे। क्या कमाल की गेंदबाजी संग्राम, जितनी अच्छी बल्लेबाजी की है उतनी अच्छी गेंदबाजी। अंतिम गेंद है शेष, बड़ा हिट आएगा तो फिर इस ओवर के रन आएंगे, या तो फिर द टर्मिनेटर बनेंगे संग्राम। वापसी कराई है मुकाबले में इस गेंदबाज ने। फिर इस बार देखना है यहाँ पर, फिर से ऑफ स्टिक से थोड़ा सा बाहर गेंद थी। ओवर की समाप्ति, केवल 3 रन। ये थोड़ा सा बैकफुट पर लाया इस ओवर में, केवल 3 रन। टेप बॉल के ओवर में केवल 3 रन आए। 18 गेंदें और 43 रनों की आवश्यकता। इसे अगर देखा जाए तो 18 गेंदों में चाहिए 6 सिक्सर चाहिए। 18 गेंदें 43 रन। चलिए, ज्यादा विचार विमर्श के लिए समय नहीं है, जितना ज्यादा समय का खर्चा उतना आपको यहाँ पर 35 मिनट अगर पूरे होते हैं 7 ओवर से पहले, तो फिर एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर, 30 गज के दायरे के अंदर आपको लेना होगा। गेंदबाजी मार पर अजीत पिछले मुकाबले में थोड़े से महंगे साबित हुए थे। तो बिल्कुल आज के रिकॉर्ड को भूलना चाहेंगे अजीत। फिर से गेंदबाजी, कप्तान के विश्वास को क्या सार्थ यहाँ पर साबित करेंगे, क्योंकि पिछले मुकाबले में एक ही ओवर में 3 सिक्सर आए थे, लेकिन यहाँ पर वो मुकाबला अलग था, ये मुकाबला अलग है। सामने खिलाड़ी अलग था, ये खिलाड़ी अलग है। सामने टीम अलग थी, ये टीम अलग है। जय बनकर, पिछले मुकाबले में भी जय बनकर ने आते ही 2 छक्के जरूर चढ़े थे, लेकिन अब जिम्मेदारी ज्यादा है, क्योंकि अंत तक बल्लेबाजी करनी होगी। यदि पूरे 18 गेंदे दोनों बल्लेबाज खेलते तो फिर यहाँ पर मुकाबला आसान रहेगा। एक आध विकेट की तलाश में है गेंदबाज भी, एक आध विकेट अगर आता है तो फिर से मुकाबले में वापसी कर सकती है सोनू बुदावले। यहाँ पर क्षेत्र रक्षण को सजाते हुए, फील्ड को सजावट करते हुए। पहली गेंद, गेंदबाज अजीत, सामने बल्लेबाज जय। और इस बार ये अच्छी गेंद थी यहाँ पर शुरुआत।
ये थोड़ा सा अजीबो गरीब कॉम्बिनेशन है। गेंदबाजी मार पर है अजीत और सामने है जय। ऑन साइड में खेला है, खिलाड़ी दूर है, सिंगल पूरा किया, क्या दो की करेंगे कोशिश? जी नहीं, सिंगल, सिंगल ही पूरा करेंगे खालिद महाबली। लेकिन हर चीज वक्त पर होनी चाहिए। इम्तिहान के बाद की जाने वाली पढ़ाई, फसल चलने के बाद गिरने वाली बारिश आपको कुछ काम नहीं देगी, क्योंकि अगली 16 गेंदों में 6 सिक्सर, 16 गेंदों में 6 सिक्सर। सोनू बुदावले आए, कुछ यहाँ पर अपना अनुभव शेयर किया है। चाल रचा है यहाँ पर सोनू बुदावले ने, क्योंकि जानते हैं सोनू बुदावले काफी कमियां कमियां जानते हैं। एक साथ खेले यहाँ पर, जय बनकर के साथ खेले, आनंद के साथ खेले, कभी एक टीम में खेले, कभी अपोज में खेले। गेंदबाज अजीत, स्ट्राइकर आनंद जादव। इस बार देखिए क्या कमाल की गेंद, वाह क्या कमाल की गेंदबाजी है, छा गए मैदान पर। पिछले 9 गेंदों से अगर बात की जाए तो क्या कमाल की गेंदबाजी है। पिछले 9 गेंदों में केवल 4 रन आए, पिछले 9 गेंदों में एक भी बड़ा हिट आया नहीं है। टेप बॉल की क्या गेंदबाजी की थी संग्राम ने, रोके रखा था। उसके बाद ये भी गेंदबाज अजीत बहुत जल्दी भुलाया है पिछले प्रदर्शन को, और इस मैच में अच्छा प्रदर्शन करते हुए अजीत। लेकिन इस बार खालिद महाबली पावरफुल, क्या कैच होगा? जी नहीं है यहाँ पर। ये 6 रन। एक अच्छा की आवाज आ रही है, दोनों ड्रेसिंग रूम से आवाज लाउड हो रही है। एक अच्छा, फील्डिंग टीम से आवाज आती है, ड्रेसिंग रूम से एक अच्छा यानी डॉट गेंद। बल्लेबाजी टीम से अगर आवाज आती है एक अच्छा तो चौका या छक्का। लेकिन फिर से एक बार थोड़ी सी वापसी जरूर कराई है आनंद। 14 गेंदों में 26 रन पर कर रहे बल्लेबाजी। और इस बार थोड़ा सा क्रॉस खेला था, खिलाड़ी यहाँ पर देखा नहीं है, शायद खिलाड़ी का कुछ ध्यान भटक गया था। लेकिन यहाँ पर सिंगल से ज्यादा कुछ मिलेगा नहीं, शायद गेंद कहाँ गई थी कुछ पता नहीं चला था। अब यहाँ पर जय के बल्ले से अगर एक आध बड़ी हिट आती है तो इस ओवर के रन आएंगे, मुकाबले में वापसी होगी। क्या होगा इस मुकाबले का अंत? 5 गेंदों में 8 रन, अजीत की अच्छी गेंदबाजी। ये अंतिम गेंद, ये निर्णायक गेंद है इस ओवर की, क्योंकि यदि बड़ा हिट आता है तो फिर मुकाबले में वापसी करने वाला हिट आएगा। यदि सिंगल या डॉट आती है तो फिर से यहाँ पर मुकाबले में वापसी बनी रहेगी फील्डिंग टीम की। पिछले 11 गेंदों में केवल 11 रन। फिर से एक बार यहाँ पर, लेकिन देखना है क्रिकेट के मैदान पर फुटबॉल जरूर खेला है, सिंगल लिया है, क्या दो की करेगी कोशिश यहाँ पर? लेकिन कोशिश नहीं है दूसरे रन की, सिंगल ही लिया है। ओवर की समाप्ति, 9 रन का ओवर किया, अच्छा ओवर किया है। रिक्वायर्ड रन रेट की अगर बात की जाए तो काफी अच्छा ओवर घटाई है। अब यहां से चाहिए, गेंदें बची है 12 और रन चाहिए 34। 1 2 3 4, 1 2 3 4, 12 गेंदे 34 रन। 12 गेंदों में 34 रन। कैलकुलेशन क्रिकेट कहता है कि आपको 4 छक्के चाहिए, 4 छक्के जरूर चाहिए। विचार विमर्श, लेकिन समय भी बचाइए। यदि ऐसा न हो कि विचार विमर्श में ज्यादा समय निकल जाए और 35 मिनट पूरे होने के बाद एक खिलाड़ी को 30 आर सर्कल के अंदर लेने की जरूरत पड़े। चलिए थोड़ा सा विचार विमर्श, कैप्टन।
देखना यहाँ पर गेंदबाजी की आला कमान, गेंदबाजी की बागडोर, गेंदबाजी मार पर गेंदबाज। क्या अपने टीम के लिए निर्णायक गेंदबाजी करनी होगी। 12 गेंदों में चाहिए 34 रन। दो धाकड़ बल्लेबाज है, फिर से कप्तान ने विश्वास जताया रमजान पर। रमजान सामने जय बनकर, सबसे हटकर सबसे कटकर ये खिलाड़ी है जय बनकर, लेकिन आज अपने बल्ले का जलवा इस मैदान पर दिखाना होगा। मैं अक्सर कहता हूं कि इससे पहले कितने आपने मैन ऑफ द मैच की ट्रॉफी जीती है, कितने पहले नंबर के इनाम जीते हैं, ये मायने नहीं रखेगा। आज टीम के लिए अपना योगदान क्या है। हर खिलाड़ी अपना 100% देने के हिसाब से मैदान के अंदर उतरा है। हर खिलाड़ी यहाँ पर दमखम दिखा रहा है। गेंदबाजी मार पर गेंदबाज है तैयार। रमजान, स्ट्राइकर, बैटर जय बनकर। चलिए जल्दी से फील्ड सजाइए, वरना फिर नुकसान आपको उठाना पड़ सकेगा। एक बाया हाथ के खिलाड़ी, एक सीधे हाथ के खिलाड़ी, ये अच्छा कॉम्बिनेशन जरूर है, लेकिन यहाँ पर 12 गेंदों में 34, मैंने यही कहा कि कम से कम 4 छक्के जरूरी है। इस बार अच्छा स्ट्रोक खेला जरूर खिलाड़ी वहां पर, लेकिन गेंद गई है सीमा रेखा पार। खराब फील्डिंग, ये बिल्कुल गलती की है यहाँ पर। गरीबी में आटा गीला, ये करना कुछ और चाहते थे, हुआ कुछ और है। चौका मिला है। ये तो जय के लिए काफी अच्छा हुआ है, कॉन्फिडेंस बढ़ा है स्ट्रोक की वजह से। चौका आया पहली गेंद पे, गेंदबाज का कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा कम होता हुआ, क्योंकि चौका इस गेंद पे चौका दिया है। फिर से एक बार गेंदबाजी मार पर रमजान, सामने जय बनकर। आज कुछ कर दिखाना है। पश्चिम महाराष्ट्र, सोलापुर जिला, माळशिरस तालुका से बिलोंग करता है खिलाड़ी, और इस बार तो क्लास दिखाया। यहाँ पर गेंद को भेजा है आउट ऑफ पार्क। चौके के बाद आया है छक्का, शानदार। यही होता है, यदि चौका रोक लेते तो यहाँ पर बल्लेबाज का थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल कम हो जाता, लेकिन चौका जिस गेंद पे मिला था, जय बनकर शायद ऐसे लगा कि निकले थे वड़ा पाव खाने के लिए, लेकिन पहली गेंद पे पिज्जा आ गया हाथ में। चौका मिला है, और चौके के बाद देखिए फिर से 6 रन। ये अब धीरे धीरे मुकाबले में वापसी, क्योंकि मैंने पहले ही कहा कि 4 छक्के चाहिए। 12 गेंदों में 34 का मुकाबला जब आप खेल रहे हैं तो आपको कम से कम 4 छक्के चाहिए, तो उसमें से पहला छक्का तो निकल आया है। अभी 10 गेंदों में यदि 3 छक्के भी आते हैं तो मुकाबले में बने रहेंगे। अभी भी मुकाबला, क्योंकि डू और डाई वाला मुकाबला है, करो या मरो, आर या पार की लड़ाई है। जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टूर्नामेंट से बाहर। हारने वाली टीम सीधा करेगी पैकअप, नो बैकअप, लेकिन जीतने वाली टीम का मुकाबला। और इस बार यहां पर खेलना चाहते थे और बिल्कुल विकेटों के सामने पाए गए। बड़ा विकेट आया, ह्यूज विकेट। ये क्या जरूरत थी यहाँ पर स्वीप कराने की, क्योंकि इस टूर्नामेंट की अगर बात की जाए तो LBW पाए गए। लौटना पड़ेगा, अच्छी बल्लेबाजी जरूर कर रहे थे। अब यहाँ पर शायद लग रहा है क्रिकेट का प्रदीर्घ अनुभव है। कप्तान संतोष नलवड़े आए मैदान पर। इन्होंने भी अनगिनत फंसे हुए मुकाबले अपनी टीम को जीता है, लेकिन एक चौका एक छक्का लगने के बाद यहाँ पर शायद स्वीप कराने की कोशिश की है। 14 गेंदों में 28 रन की पारी खेली जय बनकर ने, अच्छी पारी खेली। 14 गेंदों में 28। अब कप्तान की है बारी। संतोष नलवड़े कैप्टन के नाम से जाने जाते हैं। टीम के कैप्टन नहीं है, लेकिन कैप्टन ये उपाधि मिली है उन्हें। कुछ चर्चा आनंद और संतोष के बीच।
संतोष यानी आनंद और आनंद यानी संतोष। रमजान इस बार खेला इस गेंद कौन साइड में सिंगल जरूर देकर जाएगी ये गेंद, सिंगल पूरा करेंगे। अब खलीद महाबली बल्लेबाजी के लिए तैयार। अभी भी देखा जाए तो रमजान की गेंदबाजी 10 गेंदें की है, 10 गेंदों में 28 रन खर्च किए, एकमात्र सफलता हासिल की है। बड़ा विकेट लिया है लेकिन टर्निंग पॉइंट, क्या द टर्मिनेटर बनेगा वो विकेट। अब यहां से आगे 2 गेंदें, सोच जरूर रहेगी एक आध बड़ा हिट लगाने की। इस बार थोड़ा सा रनअप के अंदर कुछ बदलाव होता हुआ, गेंद डाल नहीं पाए। सामने बल्लेबाज है आनंद खलीदा महाबली, यही सोच रहेगी आनंद की 2 गेंदों में एक आध बड़ा हिट आता है तो फिर मुकाबले में वापसी, यदि डॉट गेंदें आती है, सिंगल आती है तो फिर मुकाबले में वापसी यहां पर कर सकती है समर्थ धोंडीराज स्पोर्ट। और इस बार खेला जरूर है इस गेंद को, स्क्वायर लेग की दिशा में सिंगल आएगा या डबल आएगा, जी नहीं केवल सिंगल। ये यहाँ पर धीरे धीरे मुकाबले पर पकड़ मजबूत करती हुई रमजान की गेंदबाजी। जय बनकर के बल्ले से चौका छक्का जरूर देखा लेकिन तीसरी गेंद पर जय बनकर को पैवेलियन का रास्ता दिखाकर एक बहुत बड़ी सफलता हासिल की है। कैप्टन संतोष नलावड़े फिर से एक बार यहां पर, लेकिन चूंकि कोई रन नहीं है, ये मुकाबला बिल्कुल हाथ का मुकाबला था। यहाँ पर डॉट गेंद आती हुई, अब क्या कमाल की गेंदबाजी की है देखिए। केवल बात की जाए तो 12 गेंदों में चाहिए थे 34, लेकिन अब 6 में आए 22, 6 गेंदे 22 रन, 6 गेंदे 22 रन। कुछ विचार विमर्श जरूर वहां पर सोनू बुदावले सारे खिलाड़ियों की अगर बात की जाए तो विचार विमर्श हुआ है अंतिम ओवर किसके हाथों से होगा। 6 गेंदे और रन चाहिए 22। अंपायर, बोथ अंपायर्स, टाइम ऑफ। एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर, टाइम ऑफ हुआ है यहां पर। छह गेंदे, रन चाहिए 22। खलीद महाबली क्या 3 छक्के लगाएंगे? छह गेंदे और चाहिए रन 22। एक दिलचस्प मुकाबला, एक रोमांचकारी मुकाबला, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला। सामने खलीद महाबली, आनंद जाधव, आज मौका मिला है हीरो बनने का। और इस बार ये गेंद यहाँ पर डॉट गेंद के साथ की है शुरुआत। 5 गेंदे 22 रन।
अब यहां पर मुकाबले पर पकड़ मजबूत है, 4 गेंदें और रन चाहिए। 22 मजबूत पकड़ की है। रमजान की गेंदबाजी अच्छी हुई थी, चौका आया था, छक्का आया था, लेकिन उसके बाद जय बनकर का जो विकेट आया, द टर्निंग पॉइंट, द टर्मिनेटर बने थे रमजान। इस बार 6 रन के लिए भेजा है। मोहतरमा आते आते देर कर दी, 6 रन। अब शायद यही कहेंगे, मेरे जागने से पहले हाय रे मेरी किस्मत सो जाती है, मैं देर करता नहीं, देर हो जाती है। अभी भी यहां पर मुकाबले में जान है। 3 गेंदे 16, 3 पे 16। तीन गेंदे 16। शायद मुझे लग रहा है प्रथमेश राठौड़ को याद होगा मुकाबला, 6 गेंदों में 26 रन, सातारा के मैदान का मुकाबला, 4 छक्के लगाए, एक सिंगल लिया, मुकाबला सुपर ओवर में चला गया था। अब 3 गेंदे 16। ओहो, यहाँ पर वापसी 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 की है, जी नहीं है। 2 गेंदे 16 यहाँ पर बिल्कुल कुछ समय के लिए ऐसे लगा था। अब यहाँ पर संतोष लौट रहे, रनआउट होकर लौटे, शायद संतोष चाहते थे। अब 2 में 16 चाहिए थे तो रन लिया नहीं। शायद संतोष भी ये सोच रहे कि 2 में 16 चाहिए थे, अगर सिंगल लेते तो क्या 2 में 15, 3 में चाहिए थे 16, फिर से डॉट गेंद के लिए। कुछ निराश जरूर है संतोष नलवड़े। अब अंतिम गेंद यहाँ पर, लास्ट बॉल टू गो, और एक शानदार जीत की तरफ बढ़ रही है। और क्या कमाल का प्रदर्शन रहा, द टर्मिनेटर आज के मुकाबले के बने मिस्टर रमजान। तो एक शानदार जीत हासिल की है। फिर से एक बार आज के सत्र का अंतिम क्वार्टर फाइनल का मुकाबला, टॉस होगा। टॉस के लिए आइए कप्तान अमीर भैया स्पोर्ट कोल्हापुर बनाम समर्थ धोंडीराज पलूस। प्रथमेश राठोड आपण याचे, प्रथमेश राठोड आपलं एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे, प्रथमेश राठोड। आणि आत्ताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नंतर देणार आहोत। चला टॉस साठी यायचे बोथ कॅप्टन, लगेच या टॉस साठी। आकिब सर टॉस कर लो। प्रथमेश आपण यायचे, प्रथमेश। चला फटाफट टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे। क्वार्टर फायनलचा सामना यानंतर होणार आहे दोन संघांमध्ये, समर्थ धोंडीराज महाराज पळूस आणि त्यांच्या विपक्षामध्ये आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर। अशा दोन संघांमध्ये क्वार्टर फायनल काही चौथीमध्ये सामन्याची सुरुवात। चला नाणेफेक करून घ्या।
लगेचच या दोन्ही संघांमध्ये वेळ न दबडताना, वेळेची दिरंगाई न करताना लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. सामनावीर खेळाडू प्रथमेशजी राठोड या आधीच्या सामन्यामधील सामनावीर आपण पुरस्कार स्वीकारायचा आहे. जो उर्वरित पुरस्कार राहिलाय आणि आत्ताच्या सामन्यामधील सामनावीर मिस्टर संग्राम 19 चेंडूंमध्ये 41 धावांची खेळी. चला कॅप्टन्स, आपण या आधी देखील उद्घोषणा केली होती, लवकरात लवकर कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. चला संघनायक, लवकरात लवकर या नाणेफेकीची प्रक्रिया करण्याकरिता. फायनल सामन्याच्या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते.